नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आज आम्ही चाललेलो पुण्याला तर दगडूशेठचं दर्शन करायला. आता आम्ही आलेलो आहे नाशिक फाट्याच्या मेट्रो स्टेशनला. तिथून सरळ मेट्रो पकडून पुण्याला जाणार आहे थेट. आम्ही आता मेट्रोमध्ये बसलेलो आहे. तर आम्ही आता पुण्यामध्ये भाजी मंडईच्या इथं उतरणार आहे. आम्ही आता मंडईच्या स्टॉपच्या इथं उतरलेलो आहे. तर हे बघा गर्दी किती आहे. इथून बाहेर आल्यावर पहिलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन करणार आहे. आता आम्ही चाललेलो आहे दगडूशेठ गणपतीचं दर्शन करायला. आम्ही तिथं गेल्यावर बघतोय दगडूशेठ गणपतीला दर्शन करायला लयच मोठी लाईन होती, म्हणून आम्ही बाहेरून दर्शन घेतलं. बाहेरून दर्शन घेतल्यावर आम्ही आता पुढे जाणार आहे. आम्ही कसबा पेठमध्ये गेलतो आणि कसबा पेठला रस्त्यावरचं असलं भारी डेकोरेशन दिसलं. कसबा पेठच्या गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही सर्व पुढं चाललेलो. तेव्हा मला फॉरेनर पण दिसले होते. ते पण बाप्पाचं दर्शन करायला आले होते. तिथून पुढं गेल्यावर आम्ही डायरेक्ट शनिवार वाड्याला गेलो. आज रिपब्लिक डे होता तर आम्हाला फ्लॅग होस्टिंग पण दिसलेलं. हे बघा शनिवारवाड्याचं मेन गेट. आम्ही तिकीट काढून सरळ मध्ये गेलो. हा बघा वरून शनिवारवाड्याचा व्ह्यू कसा वाटला मग कमेंटमध्ये सांगा. फिरता फिरता आम्हाला एक गार्डन दिसलेलं, तर त्या गार्डनमध्ये मी बसलो थोड्या वेळ. तिथून सरळ आता बोसरीला जायला मेट्रो स्टेशनवर आलो आणि तिकीट काढलं. मेट्रोमध्ये बसलो आणि सरळ घरी जायला निघालो. आता मेट्रोमधून उतरलो होता. आता सरळ घरी जाणार आहे. असेच तर तुम्हाला वेगवेगळे ब्लॉग बघायचे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.